पोरी आज करू झटपट कारलं. पहिले तर कारले घ्यायचे आणि स्वच्छ धुवायचे. कारले तर डायरेक्टच वेलामधून तोडून आणले तर त्याची चव लय भारी लागते. म्हणून पोरी ज्याच्या घरी जागा असन त्यांना कारल्याचा वेल नक्की लावायचा. आता घे कारलं, कापच्याचं मागचं पुढचं शेपूट, कारल्याच्या मधात मार रेश. घे कारले चरचर कापून. पोरी कारले घेताना कवळेच घ्यायचे. समजा बिया असन निब्बर काढून टाकायच्या, कारण आपण कारल्याची वल्ली भाजी करत आहे. कारले कापणं झालं की कारल्यावर मीठ टाकायचं. पोरी तू लिंबू पण पिळू शकते. तर मीठ कारल्याला चोळून घ्यायचं. 2 कांदे घ्यायचे, ते पण चरचर कापायचे. कानात घे पोरी, कांदा टाकल्यानं कारलं कडू होत नाही. कांद्यामध्ये गोडपणा असतो. म्हणून इथं आपण 2 मोठ्या साईजचे कांदे वापरत आहे. पोरी कांदा कापताना पण बारीक कापायचा. ज्याला पण कारलं आवडत असेल त्याला ही कारल्याची भाजी लय आवडत. म्हणून ज्याला आवडत असेल कारलं त्याने ही भाजी नक्की करून बघावी. नंतर लसूण ठेसून घ्या. त्याला आता करू फोडणी. टाका भगोण्यामध्ये तेल तपलं की टाका लसूण. लसणाच्या सोबती कांदा. त्याला आता अर्धच नटू द्या, कारण हिच्यामध्ये आता आपण कारलं सोडत आहे. फक्त कारलं सोडण्याच्या अगोदर कारल्यामध्ये पाणी टाका. जे मीठ आपण लावलं आहे, मिठामुळे कारल्याचा सारा कडूपणा निघून जाईल. म्हणून कारल्याचं सर्व पाणी आता काढून घ्या. कारले चांगले निथरले की लगेच त्या कांद्यामध्ये टाकून द्या. आता तो अर्धा नटलेला कांदा आणि कारलं चांगलं परतून घ्या. फक्त उलसकच मीठ टाका. टाक मीठ जास्त होऊ दे चांगलं खारट. आता इथं चांगलं कारलं परतू द्यायचं. नंतर टाका हळद, मिरची पावडर, या पावडर, मसाले टाकल्यानंतर पण चांगलं कारलं परतू द्यायचं. झटकीपट रेसिपी पोरी, एकदा नक्की करून बघ. मला आता कारलं परतोस तर तू ठोक एक लाईक. कारलं परतलं की 1 ग्लास भरून पाणी टाका. म्हणजे कारलं शिजन नादर किंवा झाकण जुद्या. कारलं शिजलं की झाकण काढा. 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाका. आता घ्या फिरून. शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर पण भाजी चांगली कडू द्यायची. नंतर टाका कोथिंबीर. आता झाली कारल्याची भाजी. थापा भाकरी. नंतर गरमागरम भाकरी कारल्याची भाजी. त्याला आता वाढलं ताट घ्या खाऊन.